आज या ठिकाणी आदिवासी समाजाला या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना रस्त्याअभावी सामोरं जात होते ती लोक। आणि आपण बघतोय आताच काही दिवसापूर्वी अस्सलवाडीमध्ये सुद्धा सर्पदंशाने एका महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता। जवळजवळ 14-15 वाड्या आदिवासी वाड्या डोंगरपट्टी आदिवासी वस्ती आहे। या ठिकाणी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या माध्यमातून 100% कोरपाडर होऊन काम चालू होणार आहे। कारण जवळजवळ आज 15-20 वर्षापूर्वी पण आमदार होते, काही नेते पण होते, आतापर्यंत कुणालाच हे काम जमलं नाही। पण हे काम आमदार साहेबांनी करून दाखवलं। आमदार साहेब बोलतात ते 100% करून दाखवतात, हे मात्र ईश्वर सत्य खरं आहे। भावी अनेक पण आमदार एकच महेंद्र शेठ थोरवे। माथेरानच्या डोंगर कुशीत अनेक आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली असताना देखील या वाड्यांना आजवर रस्ता उपलब्ध नव्हता। वाड्यांना रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी अनेकदा आदिवासी समाजाने आंदोलनं, उपोषणं, रास्ता रोको केले, पण रस्ता काही मिळत नव्हता। इथल्या 12 वाड्या रस्त्याविना संघर्षमयी जीवन जगतायत। एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना झोळी करून नेताना त्यात वेळ जाऊन रुग्ण दगावण्याच्या घटना घडत होत्या। तर दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत विधान भवन आणि मंत्रालय स्तरावर आक्रमक भूमिका घेतली होती। माझ्या मतदारसंघातील आदिवासींना रस्त्याअभावी त्रास होत असून रस्ता मिळावा अशी मागणी त्यांनी लावून धरली होती। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याला 14,80,00,000 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। या रस्त्याचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आले असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। तर इथल्या 12 वाड्यांच्या आदिवासी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी केलेल्या संघर्षाला यश आलंय। तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आणखी एक ऐतिहासिक काम झालं असल्याचं बोललं जातंय। आज 14 वाडे ह्या ठिकाणी 14 वाडे आहेत, त्या आदिवासी वाड्यांना रस्त्याचा मोठा त्यांना संघर्ष करायला लागत होता। पण आज आमदार साहेबांच्या माध्यमातून या वाड्यांच्या रस्त्याची जी काही मूलभूत सुविधा होती ती आज खरंच पार पडते। आणि आज समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आमचे इथे जमलेले आहात। सोनियाचा दिन आज अमृते पाहिला। या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आज जो 1200 कोटीचा जो विकासाचा पर्व या मतदारसंघात लाभलेला आहे, त्याच अनुषंगाने या माथेरान खालील ज्या 12-14 वाड्या आहेत त्यांचा हा रस्त्याचा जो महत्त्वाचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे। त्याच मी माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आमच्या जिल्हा परिषद वार्डच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज ह्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर भारत देश स्वतंत्र होऊन तर 74-75 वर्ष होऊन अनेक काही मथोव्यक्त अशी लोक आमदार होऊन गेले, पण त्यांना जे करता आले नाही ते आज जवळजवळ 12-13 आदिवासी वाडे आहेत आणि आमचे धनगर वाडे आहेत 3, असे मिळून 15-14 वाडे आहेत। हा माथेरानचा हा पट्टा म्हणला तर जे आदिवासींचं जे अतिशय मूलभूत सुविधापासून वंचित होतं आणि जे आमच्या आदिवासींचं जे महिलांचं डिलिव्हरीसाठी न्यायचं म्हणलं तर त्याला डोळी करावं लागत होती। ही आमची समाजाची रूढ आहे आणि तशी आम्ही उतरवायची। काही महिलांचं अर्ध्यावट मुलंसुद्धा ते मृत्यू पावलेले आहेत। काही वयस्कर माणसं न्यायचं म्हटलं तर खूप आमचे हाल व्हायचे। माझ्यापासून मी स्वतः असताना खांद्यावर उतरवता असताना अनेक घटना झालेल्या आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये। आज आम्ही वारंवार सांगत होतो मागच्या ह्या जे काही लोक होते त्यांच्याकडे, पण त्यांना कुणालाही करता आलं नाही। मान्य या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब आमदार खरोखरच मी म्हणतो की देवाचे देव आहेत। ते भावी अनेक पण आमदार एकच महेंद्र शेठ थोरवे।